गुड मॉर्निंग गाईस. तर कशा आहात सगळे? तर मित्रांनो, आज आहे गुरुवार, तारीख आहे 4 आणि आपण आहोत माझ्या नेटिव्ह प्लेसमध्ये अहिल्यानगरमध्ये, इन द सेन्स अहमदनगरमध्ये. तर मित्रांनो, आता कसा सिनेमा आहे का, कालची व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे, तुम्ही प्लीज एकदा जाऊन चेकआउट करा. आणि आज आपण काय करणार आहे, आज आपण नगरमध्ये कुठे कुठे जाणार आहे, कुठे कुठे फिरणार आहे, तर आपण ते सगळं कॅप्चर करू. सर्वप्रथम मी तुमचं वेलकम करतो. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय चॅनल @पनवेलकर विशाल 3705. तर तुम्ही सगळे कसे आहात? एकदम कडक लाल भडक. तर आत्ताचा सीन काय, माझ्यासोबत आहे माझी मम्मी आणि माझी छोटी मम्मी. ए मम्मी हाय कर, बाकी हाय करा. त्या जरा असतात, पहिली टाईम कॅमेऱ्यासमोर आलेले आहेत, तर काही त्याच्यामध्ये विषय नाही आहे. तर मित्रांनो, आज आपण काय माहिती आहे का, आज आपल्याला इथंसं इकडचं जे माझं छोटं मोठं काम आहे, आज बहुतेक मी माझ्या जागेवर पण जाणार, जिथं आपण जागा घेतली आहे. आणि माझ्या छोट्या पप्पांनी जिथं घर बांधलेलं आहे, मी तेही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. खूप अप्रतिम असं घर बांधलेलं आहे, म्हणजे जशी आपली परिस्थिती आहे त्यानुसार, पण एकदम सुंदर घर बांधलेलं आहे. आम्ही तिथं जाणार आहोत, कारण ते पण आता अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये. आता मी इथं आलेलो आहे वडगाव गुप्तामध्ये, जिथं आमच्या जागा आहेत. तर इकडं आपल्याला तलाठीला भेटायचं होतं, त्याच्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. तर चला आता आपण तिकडं जाऊ. व्हिडिओ आपण काही तिथं बनवू शकत नाही, कारण त्या कसं असतं, ज्या गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये व्हिडिओ बनवणं अलाउड नसतं. तरी पण मी प्रयत्न करेन, जर का काही थोडंफार बनवायला भेटलं तुमच्यापर्यंत, मला प्रत्येक डिटेल पोहोचवायची आहे. तर स्टे ट्यून गाईज, भेटतो मी तुम्हाला थोड्याशा वेळानंतर. ते आलो ग्रामपंचायतमध्ये, तलाठी ऑफिसला जिथं आपण आलेलो आहोत. तर ते अजून आलेले नाही आहेत. आता वाजलेले आहेत 12:07. तर इथे समोर आपले रिलेटिव्ह आहेत, तर आपण त्यांच्या घरी जरासं जाऊन येतो, एक 10-15 मिनटं. आणि गौमाता काय सुंदर बनवली आहे तिच्या पिल्लासहित. हे आपल्याला रिअली आपल्या इथं बघायला भेटत नाही मुंबईमध्ये, तर आपण स्टॅच्यू बघूनच खुश व्हायचं. आणि आता मी माझ्या गावी आहे, तर असे सीन आपल्याला घडी घडी बघायला भेटणारच कुठे ना कुठे. हे झाड, ह्याची एक खासियत आहे की हे फक्त उन्हाळ्यामध्ये याला फुलं येतात, बाकी याला फुलं नसतात. आणि आता आपल्याला जायचं स्ट्रेट. इथं वरती का खालती गाडी जाईल ना? तर आता आपण आलेलो आहोत. काय नाव आहे या एरियाचं माहिती आहे का नाही? हां, वडगाव गुप्तामध्ये. आता आपण चाललोय गावात. चला, जर आलेलो आहोत आपण आपल्या रिलेटिव्हच्या घरी. आता ते आहेत का नाही पहिले हे कन्फर्म नाही केलं, डायरेक्ट आलो आपण तोंड घेऊन. तर बघू आता आहेत का नाही. आलेलो आहोत रो हाऊस पाहण्यासाठी. इथं बघा सगळीकडे कामं चालू आहेत जोरात. तर आपल्याला एक छोटंसं रो हाऊस बघण्यासाठी आपण आलेलो आहोत. तर मी आता आतमध्ये जातो आणि तुम्हाला दाखवतो कसं काय आहे. तर मित्रांनो, आतमध्ये आल्यावरती काय असा रूम आहे. वरती पीओपीचं पण काम चालू आहे. हे रूम छोटे आहेत, हे फक्त 1 RK आहे. आता आपण पाहून घेऊ कसं काय. हे बाथरूम आहे इथलं. मी लाईट लावतो, तुम्हाला दिसेल. हा किचनचा सेटअप. अंकल, मला दुसरा पण आवाज येईल माझ्या अंकलचा. आणि हा एक छोटासा बेडरूम. रूम छोटा आहे पण छान आहे, असं काय हे नाही. छोटा रूम आहे पण मस्त बनवलेला आहे. आणि पाठीमागचा असा व्ह्यू आहे, पूर्ण ग्रीनरी आहे, शेती आहे मागे. तर मित्रांनो, आता तुम्ही जसं पाहिलं, आम्ही दुपारी गेलो रो हाऊस बघायला. त्याच्यानंतर आम्ही आलो माझ्या सासरवाडीमध्ये, दाबून जेवलो आणि गेलो झोपून. तर आता आम्ही लोक उठलोय, आता परत चाललोय दुसऱ्या जागी जेवायला नाही, बारक्या बहिणीला भेटायला चाललोय. तर तिथं ऑब्विसली आता गेलो तर जेवण वगैरे होतच असतं ना. आता माझ्यासोबत कोण कोण आहे, आपले 2 शूटर पण आहेत, एक संविधान पण आहे आणि सिद्धार्थ पण आहे. तर माझी आत्या माझी काकी पण आहे आणि मम्मी पण आहे. तर आता जरा आजी आमची ब्युटी पार्लरला गेली, येते 5 मिनटामध्ये. आमची आजी केस करायचे राहिले तिचे, म्हणून ती परत गेली. तर ती आल्यानंतर, आणि आजचा सीन काय 99% तर आज रात्री आपण परत पनवेलला जाणार आहे. पण आपल्याला होणार आहे उशीर, रात्री 12-1ला आपण इथून निघणार आहे. तर मग 12-1 वाजता काय ब्लॉग आपण बनवू शकत नाही. तर आपण काय करू, आत्ता आपल्याला जेवढं कवर करता येतं तेवढं कवर करून घेऊ, म्हणजे जेणेकरून आपल्याला उद्या टाकण्यासाठी व्हिडिओ आपले एक तयार होईल. तर स्टे ट्यून गाईज, भेटतो मी तुम्हाला थोड्या वेळानंतर. आणि पप्पाची सालाबादप्रमाणे मेहनत चालू आहे. इथे एवढी बॉटल लावली आहे, तरी हे सेंट लाव ते सेंट लाव, वास काही येत नाही. थोड्या वेळाने वास गायब होतो. तर मग चला आता आपण जाऊ थोडंसं पुढे आणि मग तुम्हाला दाखवतात आमच्या नगरमध्ये काय काय आहे. मित्रांनो, आता फायनली आपण आपल्या घरनं निघालो आणि आता आपण चाललेलो आहे नेप्तीला का जायचं आहे, कारण माझ्या लहान्या भावाचं लग्नाची तारीख आम्हाला फिक्स करायची आहे, त्याच्यासाठी चाललेलो आहे. आणि आपण नगरमध्ये आपण पाहू शकता लेफ्ट साईडला कार डेकोरचे प्रचंड दुकान आहेत.
आणि एक से बडकर एक दुकान आहे तिथं. सगळे हे कार डेकोरवाले आहेत, ही लाईनच आखी कार डेकोरची. आणि राईट हँड साईडला सुद्धा बघा ना काय मस्त काचेची बिल्डिंग बांधलेली. काय आता मी गाडी चालवते त्याच्यामुळे मला प्रत्यक्ष म्हणजे असं एकदम निरखून बघता येत नाही आहे की काय काय आहे. तर माझे अंकल उभे आहे तिथं नेप्ती नाक्यावरती. आपल्याला त्या नाक्यावरती जायचं आहे. तर आता आपण दिल्ली गेटला जाऊ. पहिलं तुम्हाला दिल्ली गेट पण दाखवतो नगरचा. नगरमध्ये दिल्ली गेट आहे, ही पण कमालची बात आहे. बघा त्या लेफ्ट साईडला पण आपण पाहू शकता सगळे कार डेकोरवाले बरेच आहे त्या साईडला. आणि हा रोड जो आहे लेफ्ट साईडला तुम्ही जर गेले तर सोलापूर, बीड, पुणे, म्हणजे पुणे इथून 122 किलोमीटर आहे. 149ला बीड आहे. 232ला आहे सोलापूर. असा रोड आहे. आपल्याला इथून लेफ्ट मारल्यावरती सोलापूर हायवे आहे आणि आपल्याला जायचं स्ट्रेट. आणि मित्रांनो हा नगरचा सर्वात मोठं हॉस्पिटल आहे, सिव्हिल हॉस्पिटल, गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे. माझे मुलं पण इथं जन्माला आलेले आहेत. खूप मोठं हॉस्पिटल आहे. तर चला आता आपण जाऊ थोडंसं पुढे. मित्रांनो आपण इथं पाहू शकता एका घोड्याचा स्टॅच्यू लावलेला आहे. ते पण कसं कळतंय तो हळूहळू वरची ताडपत्री फाटायला लागली. आणि इथं नेहमी स्टॅच्यू बदलत असतात. पहिले इथं अप्पू हत्ती म्हणून स्टॅच्यू होता, आता इथे घोड्याचा स्टॅच्यू लावण्यात आलेला आहे. पण काही कारणास्तव त्याला अजून ओपन केलेलं नाही आहे. बघा आपण पाहू शकता क्लिअर आपल्याला दिसतोय की तो हॉर्सच आहे. आणि हा रस्ता पण आता मस्त बनवलेला एकदम चकाचक. हे बघा इथे समोर आहे किती मोठं हॉस्पिटल आहे, स्वास्तिक हॉस्पिटल म्हणून आहे. आणि नगर पण आता पहिल्यासारखं नाही राहिलं, खूप डेव्हलप झालेलं आहे. खूप चांगले इथं कॉलेज वगैरे बनलेले आहेत, हॉस्पिटल वगैरेची सोय झालेली आहे. असं नाही की एकदम असं बॅकवर्ड आहे, गावच आहे. अजून गाव एकदम डेव्हलप झालेलं आहे. तर थोड्याच वेळात आपण पोहोचू दिल्ली गेटला. चला मित्रांनो तुम्हाला भेटतो दिल्ली गेटला. फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत दिल्ली गेटला. ते बघा तुम्ही समोर पाहू शकता गेटवरती नाव सुद्धा लिहिलेलं आहे दिल्ली गेट. आणि हे आपल्या नगरमधलं म्हणजे नगर सिटीमधलं मध्यभाग आहे, म्हणजे एकदम सेंटरमध्ये आहे दिल्ली गेट. आणि समोर पोलीस सुद्धा उभे आहेत पण ते कॉन्ट्रॅक्टचे पोलीस आहेत. बघा काय सुंदर दिसतं दिल्ली गेट आपला. काय इच्छा आहे मॅडम सरकता का नाही? ओ मॅडम सरका. रिक्षावाल्याला बोलतो. हां मॅडम आपल्या मध्ये आल्या होत्या, त्या सरकतच नव्हत्या. रिक्षाचा फोटो काढायच्या चक्करमध्ये थांबल्या होत्या. तर मित्रांनो बघा काय सुंदर रस्ता आहे. दोन रस्त्याच्या म्हणजे दोन्ही साईडनी झाडी. हा रस्ता एवढा सुंदर वाटतोय, पण आता काय पप्पा बोलत होते त्याच्यामुळे व्हिडिओ बंद केली मी. हा एक आपला कल्याण हायवे ना पप्पा? हा कल्याण हायवे आहे. एकदम छान रोड आहे, रस्त्यावर खड्डा नाही काय नाही एकदम. आणि डांबरीकरण आहे म्हणजे रस्ता पण जास्त तापत नाही. आणि तुम्ही पाहू शकता हळूहळू क्लायमेट असं चेंज व्हायला लागलेलं आहे. म्हणजे काल रात्री सुद्धा पाऊस आला, पण मी जरा धावपळीमध्ये होतो म्हणून मला काही व्हिडिओ बनवायला झाली नाही आणि काय दिसलं पण नसतं, पूर्णपणे अंधार होता. आत्ताही तसंच म्हणजे कालसारखंच हळूहळू क्लायमेट चेंज व्हायला लागलं आहे. ऊन कमी झालेलं आहे. आणि आत्ता टेम्परेचर बाहेरचं दाखवते 47 डिग्री, पण आपल्याला गाडीमध्ये आपण आहोत, AC पण चालू आहे, तर एवढं आपल्याला गरम पण होत नाही. आणि बाहेरसुद्धा एवढं 47 डिग्रीसारखं जाणवत नाही आहे, पण टेम्परेचर बरंच आहे. जरा क्लायमेट थोडासा कूल झालेलं आहे. आणि हाच रोड जातो नेप्तीला. आता आपल्याला या ब्रिज खाली थांबायचं आहे. माझे अंकल मागे बाईकवरतीच आहेत, ते सुद्धा येतात आहेत. आणि हे बघा लेफ्टला बोर्ड आहे कल्याणसाठी स्ट्रेट. हा सरळ रस्ता जातो कल्याणला. तर आपल्याला इथं थांबायचं आहे धर्मवीर संभाजी महाराज चौक, नेप्ती, अहिल्यानगर. याच ब्रिज खाली आपल्याला लेफ्टला सोलापूर सरळ आणि राईटला शिर्डी. हां आणि इथं आपल्याला लेफ्ट हँड साईडला उभं राहायचं आहे. काका बिचारे स्वप्नामध्ये आहेत, शांतपणे झोपलेत, त्यांना मी काय डिस्टर्ब करत नाही. आणि मित्रांनो आता माझे अंकल आलेले आहेत बाईकवर, तर मग चला. आता आपण ज्या रोडवर आहे तो रोड आहे काय बालवानी, आळे फाटा आणि कल्याण, म्हणजे 3 हायवे आहे ते. आणि आपण क्लायमेट पाहू शकतो एकदम डार्क झालेलं आहे. कसा दिसतो एकदम डार्क क्लायमेट आहे. अंकल आपल्यापासून
50 मीटरच्या अंतरावर तेही चाललेले आहेत. कारण जिथे आपल्याला जायचं आहे तो त्यांचं घर अंकललाच माहिती आहे, आपल्याला माहिती आहे. आणि आपण राईट हँड साईडला पाहू शकता काय सुंदर शेती आहे, म्हणजे शेतीची तयारी आहे. मला वाटतं नांगरून झालेलं आहे. आमच्या इथं शेतीला थोडंसं पहिलं हे करतात, काय बोलतात पप्पा त्याला, खुरपतात ना, खुरपतात नाही, नांगरट करतात. त्याची नांगरट करतात. म्हणजे जी जागा लेवल असते तिला जरा वर खाली करतात, मग त्याच्यामध्ये बिया टाकतात है ना. तेवढी प्रोसेस मला काय माहिती नाही, कारण मी शेतकरी नाही आहे. शेतकरी आजी आजोबा होते, ते आता दुनियात नाही आहे. तर चला मित्रांनो, आता आपण जाऊ त्यांच्या घरी, काय म्हणतात कसं काय. जर जमलं तर तुम्हाला दाखवेल, जर नाही जमलं तर नाही दाखवू शकत. त्याच्यासाठी पहिलेच मी सॉरी बोलतो. कदाचित आपल्याला इथनं लेफ्ट आहे, हो लेफ्टच आहे आपल्याला. हा काकी आल्यात आउटसाईडनी इंडिकेटर देऊन, त्याच्यामुळे मी घाबरून पटकन आतमध्ये घेतली. आणि इथनं गाव स्टार्ट आहे वाटतं त्यांचं. एकदम सुंदर गाव दिसतंय, मस्त एकदम. आणि इथं चाललेली आहे टर्मिनेटरवाली गाडी, म्हणजे ट्रॅक्टर. हा ट्रॅक्टर कोणाच्या तरी शेतामध्ये नांगरूनच आलेला आहे. अरे त्यांच्या मनात असेल तर साईड भेटेल, नाही तर साईड भेटणार नाही. गपचूप त्यांच्या मागे जायला लागेल आपल्याला. बघा ट्रॅक्टर, कारण त्याचं पुढचं जे तोंड आहे ते एकदम टर्मिनेटर सारखं आहे, म्हणून आम्ही त्याला टर्मिनेटर ट्रॅक्टर बोलतो. तर गाईज मी खरं सांगू का, मला आत्ता फील झालंय की बाबा मी गावी आलेलो आहे. कारण म्हणजे दोन्ही साईडनी बघा नाही, दोन्ही साईडनी हिरवळ आहे, मस्त शेत आहे. आणि इथं गायासुद्धा आहेत. आणि एक तो जो गावचा स्मेल असतो ना, तो सुद्धा आहे. तर बरं वाटतंय बाबा, हा आपण गावामध्ये आलेलो आहोत. आजूबाजूनी शेत्यासुद्धा आहे. तेव्हा तुम्हाला थोडं पुढे झालं, आता घरं आले, तुम्हाला शेती दाखवतो पुढे असेल तर. मस्त वाटतं एकदम. हे बघा, आता इथं पेरणीचं काम चालू होईल थोड्या दिवसांनी पाऊस पडल्यावर. गावामध्ये बघा काय बंगला बांधलाय, क्लास एकदम मस्त सुंदर छान बंगलो बांधलेला आहे. बघा मित्रांनो कशी शेती वाटते. आता हे हळूहळू उगवणार. आणि बघा ना कसा हलका हलका धूर येतोय. भारी वाटतं एकदम गावी आलं, असं वाटतं हा बाबा आपण गावी आलेलो आहोत. नाहीतर आपल्या तिथं काय प्या प्या पू पू चलो. पण आपलं काम संपून निघलेलो आहे आणि मला व्हिडिओ बनवायला भेटली नाही, कारण तिथं थोडंसं बोलायला चालू आहे, मध्ये खूप वेळ गेला. आणि आता आपण पाहू शकतो एन्व्हायरमेंट किती भारी आहे इथला. आणि आता मी काय माझं तोंड दाखवत नाही, परत कॅमेरा फिरवा. आणि क्लायमेट एवढा भारी झालेला आहे. आपली गाडी इथं आपण उभी करून जरा सुसू ब्रेक घेतला होता. तर मग चला आता आपण आपल्या बहिणीच्या घरी चाललेलो आहे. आणि गजूबाई करतो हाय. तर चला आपण जाऊ पुढे. तर मित्रांनो आता आपण काय केलं माहिती आहे का, आता बाहेर अंधार झालेला आहे, तर व्हिडिओ बनवण्यात जास्त काय मजा नाही. तर पण तरी पण आहे ना, आपण आता वेगळा रूट घेतलेला आहे. आपण घेतला औरंगाबाद बायपास. मला जायचं आहे वडगाव गुप्त्याला. त्याच्यासाठी मी नगर सिटीमधून न जाता हायवेवरनं चाललो आहे. आणि हा हायवे पण एवढा सुंदर बनवला आहे. आणि तुम्ही समोर पाहू शकता आभाळ किती सुंदर दिसते, ऑरेंज कलरची लेअर काय क्लिअर दिसते एकदम. तर आता आपण लागलेलो आहे हायवेला. हा जो रूट आहे मित्रांनो, हा नाशिकला पण जातो आणि आपल्या संभाजीनगरलाही जातो. हा बायपास आहे. हा अहमदनगरच्या ट्रॅफिकमधनं डायरेक्ट आपल्याला बाहेर काढतो आणि हायवे टू हायवे आपण संभाजीनगरकडे वाटचाल करतो. पण आपल्याला मधूनच एक फाटा फुटेल, आपल्याला वडगाव गुप्तीला उतरायचं आहे. आणि आपण पाहू शकता आता संध्याकाळ झालेली आहे, मस्तपैकी आता जाऊ जेऊ. आणि आता रात्रीचं मला व्हिडिओ बनवायला जमणार नाही, कारण मला परत जायचं आहे आपलं पनवेलला. तर मी रात्रीच निघणार आहे. तर मी ट्राय करील तरी पण काहीतरी बनवायचं, पण काय मजा तर येणार नाही, अंधारामध्ये काय दिसत नाही. उद्या माझं काम आहे पनवेलला, मला भक्तीचा फॉर्म भरायचा आहे. त्याच्यामुळे मला काही बघा हा कसा आला बघितला मध्ये, त्याने ना मागं बघितलं काय नाही, इंडिकेटर पण नाही, डायरेक्ट गपचूप घुसला त्याच्या गाडीला, मागं लाईट पण नाही. तर स्टे ट्यून गाईज, आता मी डायरेक्ट तुम्हाला माझ्या घरी गेल्यावरच भेटतो माझ्या बहिणीच्या. तर मग गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आपण आहे ना निघालो आहे पनवेलसाठी परत. तर आपण आता जी काल आपण व्हिडिओ बनवलेली नगरची, आपण तीच पुढे कंटिन्यू करतोय. आता मी अर्धा रस्ता कव्हर केलेला आहे आणि माझ्यासोबत तेवढीच लोक आहेत जेवढी आम्ही गावी जाताना होतो, मम्मी पप्पा मी, सिद्धार्थ आणि संविधान. तर आता मी बराचसा रस्ता कव्हर केलेला आहे. व्हिडिओ का नाही बनवली, कारण बोललो पहिला रस्ता थोडासा कव्हर करू, तो बाकीचा रस्ता तर तुम्ही नेहमी पाहताय. त्याच्यामुळे बोललो जरा पुढे जाऊन तुम्हाला दाखवू कसं काय आहे.
तर आता आपण ऑन द वेच आहोत. डिझेल टाकायचं होतं, थोडंसं डिझेल टाकलं. डिझेल टाकून आपण निघतोय आता पुढे. तर चला मग जाऊयात. पुढच्या पुढे आलेलो आहोत आपण, चाकणच्या जवळपास पोचलो आहे. तुम्ही विचार करता की बाबा एवढा लेट व्हिडिओ का बनवतो आहे, कारण काय झालं, मी बोललो पहिलं आपण फटाफट रोड आपला कवर करू, कारण बाकीचं तर तुम्ही पाहिलेलं आहे. आणि लेफ्ट साईडला आपण पाहू शकता ऊसाची शेती आहे वाटतं, काय सुंदर वाटते. तुम्ही विचार करता की काय घडी घडी तेच दाखवते, त्याच्यामुळे मी तो जो आपला नेहमीचा रोड आहे तो स्किप केला आणि आता आपण आलेलो आहे चाकणजवळ. तर मग आता आपण काय करूयात, आपल्याला थोडंसं थांबायचं आहे चाकणला, थोडंसं बेकरीमधनं काहीतरी सामान घ्यायचं आहे खाण्यासाठी मुलांना. मग आपण तेव्हा व्हिडिओ परत शूट करूयात मित्रांनो. तर स्टेट येऊन. तर मित्रांनो रात्री इथं अपघात झालेला दिसतोय. ट्रकला खूप मार लागलेला आहे. ड्रायव्हर बिचारा सेफ असेल, सेफच पाहिजे बिचारा ड्रायव्हर, कारण असं बघायला गेलं तर तो त्याच्या जागेवरती एकदम परफेक्ट आहे. त्याची गाडी काय बाहेर नाही आली, त्याला समोरून जाऊन ठोकला आहे कोणतरी. खूप घाणेरड्या पद्धतीने ॲक्सिडेंट झालेला आहे तो, चांगलाच लागलेला आहे गाडीला. तर गाडी चालवताना मित्रांनो घाई नका करू. मीही गाडी चालवतो, कधी माझ्या पप्पांना तुम्ही भेटला तर त्यांना विचारा, मी जास्त घाई करतच नाही गाडी चालवताना. एकदम शांतीने. कुठे जायचे घरी ना 1 घंटा उशिरा, झोप आली तर मी डायरेक्ट साईडला गाडी लावतो, झोपून जातो. आपण काही जास्त टेन्शन घेत नाही. आता आपण आलेलो आहोत नदीवर. पप्पा ही कुठली नदी माहिती आहे? ही इंद्रायणी नदीवरती आपण आलेलो आहोत. पाहू शकतो आपण पाणी नाही आहे, कारण अजून पाऊस संपूर्ण पद्धतीने पाऊस सुरू नाही झाला. पाणी एकदम थोडंसं आहे. आणि नदीच्या मधोमध मंदिर पण छान वाटतंय. झूम करून दाखवतो तुम्हाला. मस्त वाटतं मंदिर, मधोमध आहे. पाणी भरल्यावर अजून सुंदर दिसेल. आणि आपली गाडी इथेच लागली होती ना. ही गाडी मी जेव्हा नवीन घेतलेली, एका मूर्ख ड्रायव्हरामुळं रिवर्स आला आणि त्यांनी माझ्या गाडीला टच केलं होतं ह्याच रोडला. आता आपण आलेलो आहोत रसिका हॉटेलजवळ. रसिका हॉटेल म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती आहे, जे आमच्या गावाकडचे आहेत, तिकडचे लोकल लोक आहेत, की इथं जेवण खूप सुंदर भेटतं. पण आता बरेच दिवस झालेत आपण त्या जेवणाच्या टायमिंगला येत नाही. एक तर रात्री नाही तर मग सकाळी पण. आपण आता नाश्ता करताना काय जेवण काय फायदा नाही, आणि रात्री जाताना आपण जेवण जात असतो, त्याच्यामुळे बरेच दिवस झाले त्या हॉटेलला आम्ही गेलो नाही. बघा दादानी टर्न कसा मारला, एकदम डायरेक्ट. शेत किती सुंदर वाटते मित्रांनो, पहा एकदा. हॉटेल जत्रा आहे. शेती बघण्यात मजाच वेगळी आहे. आणि लेफ्ट हँड साईडला काही सुंदर घर बांधलंय. पाठीमागे मळा आहे त्यांचा आणि पुढे घर आहे. मस्त वाटतं एकदम. फायनली आता आम्ही पोचलेलो आहे कामशेतला. आणि कामशेतला आम्ही थांबलेलो आहे नाश्ता करायला, कारण बराच वेळ झाला आहे. सकाळी 7ला निघालो आहे. नाश्ताने काय नाही, फक्त पाणी पित इथपर्यंत आलो आहे. आता आपलं घरीतून राहिलेलं 1 किलोमीटर आहे, जास्त नाही आहे. आता बोललो काहीतरी पहिला नाश्ता करू. बहुतेक मी कर्जतलाही जाणार आहे माझ्या भाच्याला घेण्यासाठी. मी घरी जाणार आहे, ते बहिणीच्या माझ्या, त्याला घेऊन मग आपण पनवेलला जाणार आहोत. तर मग आता आपण न टाइमपास करता काय करू, जाऊ नाश्ता करू. पहिला पोटोबा नंतर बिटोबा. जे खाएंगे तो आगे जाएंगे. तर पहिलं आपण खाऊयात पद्धतशीर एकदम मस्तपैकी. तर भेळ वगैरे चांगली भेटते श्री समर्थ हॉटेलला. मी तुम्हाला आतमध्ये गेल्यावर भेळ दाखवतो कशी असते. तर मग आता काय करू, आपण पहिलं जाऊ आणि खाऊ. मला जाम भूक लागली भावांनो. तर आता मी जाऊन खातो. माझा अवतार बघा किती बेकार झाला आहे, कारण गावी गेल्यावर असेच हाल होतात. पण ठीक आहे, आता चालायचं, आता काय त्याला काय ऑप्शन नाही आहे. तर मग चला आता आपण नाश्ता करू, मी तुम्हाला भेटतो.